आज आपण जून 2025 बॅच पहिली जी होती त्यामध्ये जे क्वेश्चन आले मराठी 30 साठी ते डिस्कस करूया. पहिला प्रश्न होता HTML म्हणजे हायपरटेक्स्ट मॅन्युअल लँग्वेज, बरोबर की चूक? हे उत्तर चूक आहे. तर HTML म्हणजे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज असं आहे. HTTP चे एक्सपान्शन काय? हायपरटेक्स्ट ट्रान्सपोर्ट पॉलिसी, हायपरटेक्स्ट ट्रान्सपोर्ट परमिशन, हायपरटेक्स्ट ट्रान्सपोर्ट पोर्ट, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर याचं उत्तर आहे डी, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुन्हा तोच प्रश्न विचारला, HTTP चे सविस्तर रूप काय? तर हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपरटेक्स्ट ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि यापैकी नाही. तर याचं नक्कीच उत्तर आहे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढचं आहे हायपरलिंकचा कलर अदर टेक्स्ट सारखा दिसतो. पहा, ज्यावेळेस हायपरलिंक केली जाते, अप्लाय केलं जातं कुठल्याही शब्दाला, पेजला वगैरे, तर जो शब्द असतो त्या शब्दाचा कलर लिंक केलं की ब्ल्यू कलर मध्ये होतो. म्हणजे दुसऱ्या शब्दांसारखा तर तो नसतोच. अदर टेक्स्ट सारखा असतो का? तर नाही. याचं उत्तर चूक आहे. निळ्या कलर मध्ये दिसतो. हायपरलिंकचा कलर अदर टेक्स्ट पेक्षा वेगळा असतो. तर उत्तर आहे बरोबर. नक्कीच बरोबर आहे, कारण का हायपरलिंक केल्यानंतर कलर ब्ल्यू मध्ये येतो. पुढचा प्रश्न होता MS वर्ड ग्रामर मिस्टेक चेक करत नाही, बरोबर की चूक? तर उत्तर आहे चूक. MS वर्ड मध्ये ग्रामर चेक केले जातात. पुढचा आहे MS वर्ड 19 मध्ये प्रिंट प्रिव्ह्यू क्लोज करण्यासाठी टिंब की दाबावी लागते. इन्सर्ट, डिलीट, होम की एस्केप? तर उत्तर आहे एस्केप. आपल्याला जेव्हा पण एखादं डायलॉग बॉक्स किंवा जे काही क्लोज करायचं असेल तर आपण एस्केप की दाबलं की ते निघून जातो. जे समोर प्रिंट प्रिव्ह्यू असेल किंवा सेव्ह डायलॉग बॉक्स असेल, चुकून हेडर फुटर पण ओपन झालं असेल तर तुम्ही एस्केप केलं की ते निघून जाईल. पुढचा प्रश्न आहे MS वर्ड मध्ये पेज मार्जिन डॅश डॅश टॅब मध्ये येते. लेआउट टॅब, होम टॅब, व्ह्यू टॅब की पेज लेआउट टॅब? पेज मार्जिनचे ऑप्शन पहा, पेज सेटअपचे सगळे ऑप्शन पेज लेआउट टॅब मध्येच उपलब्ध असतात. त्यामुळे याचं उत्तर आहे पेज लेआउट टॅब. पुढचा प्रश्न आहे वर्ड मध्ये स्क्रीनशॉट पर्याय डॅश डॅश टॅब मध्ये असतो. होम, व्ह्यू, पेज लेआउट की इन्सर्ट? तर स्क्रीनशॉटचा जो पर्याय आहे तो वर्ड मध्ये इन्सर्ट टॅब मध्ये अवेलेबल आहे. पुढचा आहे MS वर्ड मध्ये आपण टिंब ऑप्शनने बॉर्डर रिमूव्ह करू शकतो. फॉल्स बॉर्डर, रिमूव्ह बॉर्डर, क्लोज बॉर्डर की नो बॉर्डर? पहा, इथं तुम्हाला रिमूव्ह बॉर्डर आणि नो बॉर्डर मध्ये जरा कन्फ्युजन होईल. तर ज्यावेळेस आपण एखाद्या बॉक्सला किंवा टेक्स्ट बॉक्सला किंवा शेपला बॉर्डर जर काढून टाकायची असेल तर रिमूव्ह बॉर्डर नाही, नो बॉर्डरचा ऑप्शन असतो तिथे. तर नो बॉर्डर अप्लाय केलं की बॉर्डर ती रिमूव्ह होऊन जाते. पुढचा प्रश्न आहे एका वेळेस केवळ एकच सेल ऍक्टिव्ह असतो, बरोबर की चूक? बरोबर आहे, कारण का ज्यावेळेस आपण एक्सेल मध्ये असो, ज्या सेल मध्ये असो, तो एकच सेल ऍक्टिव्हेट असतो. बाकीचे सेल आपल्याला ऍक्टिव्हेट नसतात. पण आपलं ज्या सेलमध्ये काम चालू आहे तो ऍक्टिव्हेट असतो. त्या सेलमध्ये आपण असतो, त्यामुळे एकच सेल ऍक्टिव्ह असते का? तर बरोबर आहे. पुढचा आहे MS एक्सेल मध्ये नेम बॉक्सच्या उजव्या बाजूला कोणता बार असतो त्याला डॅश डॅश म्हणतात. या आधी पण एक एक्सप्लेनेशन दिलं होतं मी. नेम बॉक्स पण दाखवला होता, फॉर्म्युला बार पण दाखवला होता. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तर पर्याय आहेत नेम बार, ऍड्रेस बार, फॉर्म्युला बार ही नो सच बार इज डिस्प्लेड इन MS एक्सेल? तर ऍड्रेस बार नसतोच, फॉर्म्युला बार असतो, जिथे आपण फॉर्म्युला देतो आणि जे काही आपल्या सेलमध्ये कंटेंट असतात ते सुद्धा या फॉर्म्युला बार मध्ये दिसतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे MS एक्सेल मध्ये नेम बॉक्स वर्कशीटचे नाव दाखवते? तर नाही, नेम बॉक्स हा आपण जो सेल ऍक्टिव्ह आहे, आपण ज्या सेलमध्ये थांबलो आहे तेच सेल दाखवते. त्यामुळे याचं उत्तर आहे चूक. पुढचं आहे एक्सेल मध्ये ऑब्जेक्ट घालवण्यासाठीचा पर्याय कुठे उपलब्ध असतो? एम्बेड टॅब, डेटा टॅब, इन्सर्ट, पेज लेआउट टॅब? तर ऑब्जेक्ट घालण्यासाठी म्हटले म्हणजेच ऑब्जेक्ट इन्सर्ट करण्यासाठी यांना इथे म्हणायचं आहे. तर ऑब्जेक्ट इन्सर्ट करण्यासाठी नक्कीच इन्सर्ट टॅबच वापरला जातो. मग ऑब्जेक्ट पिक्चर असेना, शेप असेना, चार्ट असेना, हेडर फुटर असेना, टेबल असेना, तर हे सगळे पर्याय आपल्याला इन्सर्ट टॅबमध्येच मिळतात. आपले सगळे लेक्चर वर्ड एक्सेलचे अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहू शकता. इन्सर्ट टॅबमध्ये कुठले ऑप्शन आहेत आणि कसे वापरायचे, कुठलं ऑप्शन कसं वापरायचा, पेज लेआउट टॅब कसं वापरायचा, हे सगळे आपण एक्सप्लेन केलेले आहेत. MS एक्सेलमध्ये ओपन, क्लोज, सेव्ह, सेव्ह ॲज हे पर्याय कुठे सापडतात? तर मला म्हणायचंय MS एक्सेल असू दे, वर्ड असू दे, पॉवर पॉईंट असू दे, ओपन, क्लोज, सेव्ह, सेव्ह ॲज, कोरल ड्रॉ का असे नाही,
हे सगळे ऑप्शन आपल्याला फाईल मेनूमध्येच मिळतात. ते पर्याय होते फाईल मेनू, फॉर्मॅट मेनू, रिव्ह्यू टॅब की एक्सेलमध्ये हा पर्याय उपलब्ध नाही. तर उत्तर आहे फाईल मेनू. पुढचा प्रश्न आहे पॉवर पॉइंटमध्ये फोटो क्रॉप करता येत नाही. बरोबर की चूक? पॉवर पॉइंटमध्ये किंवा एक्सेलमध्ये सुद्धा एखादी पिक्चर इन्सर्ट केलेला असेल, फोटो इन्सर्ट केलेले आहेत, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट कुठेही फोटो क्रॉप करता येतो. तर याचं उत्तर आहे चूक. पुढचं आहे पॉवर पॉइंटमध्ये विविध प्रकारचे प्री डिफाईन्ड शेप्स डॅश डॅश ग्रुप वापरून इन्सर्ट करू शकतो. फॉन्ट, पॅरेग्राफ, स्लाइड की ड्रॉइंग? तर याचं उत्तर आहे ड्रॉइंग. त्याच्यानंतर पॉवर पॉइंटमध्ये सर्व कमांड डॅश डॅश वर उपलब्ध आहेत. स्टेटस बार, रिबन, टायटल बार की यापैकी नाही? तर पॉवर पॉइंट, वर्ड, एक्सेलमध्ये सगळे कमांड जे आहेत ते मेनू बार मध्ये आहेत. इथे जर तुम्हाला मेनू बार दिलं असतं तर ते उत्तर बरोबर आलं असतं. नाही, इथे रिबन दिलंय, मेनू बार दिला असता तर ते उत्तर आलं असतं. तर आता इथे रिबन दिलंय संपूर्ण मेनू बारला आणि त्याचे सब मेनू असेल त्या दोघांना मिळून रिबन असं बोललं जातं. त्यामुळे याचं उत्तर आहे रिबन. पुढचा प्रश्न आहे पॉवर पॉइंटमध्ये स्लाइडमध्ये अनेक फोटो टाकता येतात. बरोबर. कितीही आपण फोटो इन्सर्ट करू शकतो, त्याला काही मर्यादा नाहीये. पुढचं आहे पॉवर पॉइंट हे कशासाठी वापरले जाते? टीचिंग, मार्केटिंग, ॲनिमेशन यापैकी सर्व. हे पहा पॉवर पॉइंट हे या सर्व गोष्टीसाठी वापरलं जाऊ शकतं. त्यामुळे याचं उत्तर आहे यापैकी सर्व. कोणी टीचिंगसाठी वापरेल, कोणी मार्केटिंगसाठी वापरेल, कोणी ॲनिमेशन करण्यासाठी वापरेल. तर त्यामुळे यापैकी सर्व. आणि मुळात म्हणजे हे पॉवर पॉइंट हे प्रेझेंटेशन करण्यासाठीच वापरलं जातं. पुढचं आहे रॅमला व्होलाटाईल मेमरी असे म्हणतात. बरोबर की चूक? हो, रॅमला व्होलाटाईल मेमरी असे म्हणतात. रॅन्डम ॲक्सेस मेमरी हा त्याचा लाँग फॉर्म आहे. त्याच्यानंतर रॅम ही ऑक्झिलरी मेमरी आहे का? बरोबर की चूक? नाही, याचं उत्तर चूक असेल. इंटरनेट हा टिंब-टिंब नेटवर्कचा प्रकार आहे. मॅन, वॅन, लॅन की व्ही-एस-एन-एल? तर याचं योग्य उत्तर आहे वॅन. वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. कारण का इंटरनेट हे सगळ्यात मोठं जाळं आहे, त्यामुळे मोठं नेटवर्क आहे, त्यामुळे वाईड एरिया नेटवर्क आहे ते. पुढचं आहे इंटरनेट हाताळण्यासाठी काय वापरावे लागते? तर आपण इंटरनेटसाठी एक्सेल वापरतो का? म्हणजे स्प्रेडशीट वापरतो का? ड्रॉ, क्लिपबोर्ड? तर हे ऑप्शन नाहीच आहे. तर इंटरनेटसाठी आपण ब्राउझर वापरतो. जसं एखादा बायोडाटा करायचा म्हणलं की वर्ड वापरतो. एखादी डेटा शीट बनवायची असेल तर एक्सेल वापरतो. प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर पॉवर पॉइंट वापरतो. तसंच इंटरनेटवरती जे काही आपल्याला ॲक्सेस करायचंय, ज्या वेबसाईटवरती जायचंय, ते जर सॉफ्टवेअर किंवा ते जे ॲप्लिकेशन आहे ते ब्राउझर आहे. त्यामुळे इंटरनेट हाताळण्यासाठी आपल्याला ब्राउझर वापरावा लागतो. पुढचं आहे इंटरनेट ही टिंब-टिंबची सिस्टीम आहे. पुन्हा तोच प्रश्न आहे वर्ल्ड वाईड, नेशन वाईड, स्टेट वाईड की एरिया वाईड? तर याचं उत्तर आहे वर्ल्ड वाईड. वाईड. मगाशी सांगितल्याप्रमाणे इंटरनेट हे सगळ्यात मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे वर्ल्ड वाईड हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे होता जून 25 चा पेपर.